फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी अपकमिंग BEd CET एक्झामिनेशन 2022साठी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे. ठीक आहे, तुमची एक्झाम ओरिएंटेड स्टडी होण्यासाठी आपण या लेक्चरमध्ये करंट अफेअर्स अँड जनरल अवेअरनेस रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट MCQs किंवा हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स जे आहेत एक्झामसाठी ते डिस्कस करणार आहोत. हा कोर्स जो असणार आहे तो बायलिंग्वल जाईल. बोथ मराठी आणि इंग्लिशमध्ये जे आहे कोर्स जे आहे एक्सप्लेन करण्यात येईल. ठीक आहे, अशा प्रकारे जर कमी वेळामध्ये तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल आणि मॅक्सिमम स्कोअर करायचा असेल तर नक्की तुमच्यासाठी हा कोर्स जो असेल तो उपयोगी राहील. कारण आपल्यासाठी एक्झामसाठी जो टाईम दिलेला आहे तो अतिशय कमी आहे. म्हणून एक्झाम ओरिएंटेड गोष्टी करणं आणि एक्झाम रेलेव्हंट क्वेश्चन सॉल्व करणं जे आहे हे की रोल प्ले करेल इथे. ठीक आहे, तो दिलेल्या कोर्समध्ये बाय ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म BEd CET 2022 एक्झामिनेशनमध्ये जो कोर्स लॉन्च केला आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स देण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs प्रोव्हाइड करण्यात येतील. ॲट द सेम टाईम 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज पण. आणि या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे आधी ₹1000 होती, आता त्याला रिड्यूस करून ₹599 करण्यात आलेलं आहे. सो ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलिंग द कोर्स. ॲट द सेम टाईम यू कॅन फॉलो अस ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स एनरोल करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोअर या आयकनवर क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जाल. ठीक आहे, तिथं खालच्या साईडला तुम्हाला सर्च बार दिसेल, तिथं CET असं टाईप करायचं. CET टाईप केल्यानंतर खालच्या साईडला कोर्सेस जे आहेत तुम्हाला रिक्वायर्ड आणि त्यांची फीस खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी हा कोर्स अतिशय उपयोगी राहील, कारण वेळ पण अतिशय कमी राहिलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली आपण पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत एक्झाम रिलेव्हंट ते डिस्कस करणार आहोत. मॅक्सिमम हाच पोर्शन राहील. ठीक आहे, आजच्या लेक्चरमधला व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज आर्टिकल 17 डील्स विथ abolition of titles. Option B, abolition of untouchability. Option C, equality of participation. Option D, equality of expression. कलम 17 याच्याशी संबंधित काय आहे प्रश्न विचारलेला आहे. टायटल्स रद्द करणे, अस्पृश्यता निर्मूलन, सहभागाची समानता, अभिव्यक्तीची समानता. ठीक आहे, प्रश्नाचं जे उत्तर आहे ते डिस्कस करण्याआधी आपल्याला माहिती असायला पाहिजे की बाबा आर्टिकल 17 काय आहे. आर्टिकल 17मध्ये सरळ सरळ ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटीबद्दल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर येणार आहे बी. ठीक आहे, आर्टिकल 17 जो आहे, आर्टिकल 17 इट टॉक्स अबाउट द अनटचेबिलिटी, ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. जे आपल्या पास्टपासून इंडियन सोसायटीमध्ये जे स्टिग्मा आहे, ठीक आहे, पीपल रिलेटेड, की बाबा काही लोकांसोबत ते अनटचेबिलिटी प्रॅक्टिस करायचे, अस्पर्शता. ठीक आहे, आता जे आर्टिकल 17 आहे ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्या आर्टिकलमध्ये अनटचेबिलिटी दॅट इज अस्पर्शताबद्दल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, अनटचेबिलिटी ॲबॉलिश करून टाकणे किंवा नष्ट करणे हे आर्टिकलचा मेन उद्देश आहे. ठीक आहे, कायद्यानुसार अनटचेबिलिटी किंवा अस्पर्शता जे प्रॅक्टिस करतात ते एक अपराध असेल असं ह्या आर्टिकल 17मध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, नाव द आर्टिकल 17 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टॉक्स अबाउट अनटचेबिलिटी. दॅट इज दॅट अनटचेबिलिटी शुड बी अबॉलिश्ड. द रूट्स ऑफ द अनटचेबिलिटी जे आहेत सोसायटीमध्ये इट शुड बी कम्प्लिटली रिमूव्ड आउट. ओके, ॲट द सेम टाईम द अनटचेबिलिटी शुड बी अबॉलिश्ड कम्प्लिटली अँड इट्स प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी इज फॉरबिडन. अनटचेबिलिटीच्या प्रॅक्टिसला फॉरबिड करणे दॅट इज रद्द करणे हे आर्टिकलचं मेन हे आहे, मुद्दा आहे. ठीक आहे, द एन्फोर्समेंट ऑफ एनी डिसॅबिलिटी अरायझिंग आउट ऑफ अनटचेबिलिटी शॅल बी ऑफेन्सिव्ह पनिशेबल अकॉर्डन्स विथ द लॉ. जे कोणी अनटचेबिलिटी प्रॅक्टिस करेल, ठीक आहे, इट इज ऑफेन्सिव्ह. ठीक आहे, ऑफेन्सिव्ह म्हणजे अपराध ठरला जाईल आणि त्या पर्सनला पनिश केल्या जाईल अकॉर्डिंग टू द लॉ. लॉच्या अनुसार किंवा कायद्याच्या अनुसार जे आहे हा अपराध ठरेल व तुम्हाला पनिशमेंट भेटेल. असं जे आहे आर्टिकल 17चं मेन जे आर्टिकल आहे दॅट इज इट इज डिलिंग विथ द अबॉलिशन ऑफ द अनटचेबिलिटी दॅट इज अस्पर्शता नष्ट करणे. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे, 4A
ऑप्शन नंबर बी 9A, ऑप्शन नंबर सी 14 आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबो. संविधानाचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? 4A, 9A, 14 वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता फर्स्ट थिंग उत्तराकडे जाण्याआधी आपण पाहून घेऊ की फंडामेंटल ड्युटीज काय असतात. ठीक आहे. फंडामेंटल ड्युटीज are the moral obligations, we can say. These are the moral obligations of the citizens to help or promote a spirit of patriotism in between us and to uphold the unity of the India. For that reason, fundamental duties are given into the constitution so that everyone in the India, we can say that they remain united. They live with a spirit of patriotism, and this role is played by the fundamental duties. Fundamental duties काय आहेत? मॉरल ऑब्लिगेशन्स आहेत ऑफ ऑल द सिटिझन्स. कशासाठी? टू प्रमोट द स्पिरिट ऑफ पॅट्रिऑटिझम, देशभक्तीचे स्पिरिट ठेवण्यासाठी किंवा सगळ्यांमध्ये एकता ठेवण्यासाठी जे आहे फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत. आता फंडामेंटल ड्युटीजचे एक्झाम्पल्स आपण बोलू शकतो. कल्चर अँड हेरिटेजला प्रिझर्व करणे. ठीक आहे. नॅशनल फ्लॅगची रेस्पेक्ट करणे किंवा नॅशनल अँथमची रेस्पेक्ट करणे. ठीक आहे. राष्ट्रीय गीत. ठीक आहे. ॲट द सेम टाईम सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी जे असते ते त्यावरती कुठल्याही प्रकारचं नुकसान न करणे किंवा त्याला सेफगार्ड्स देणे. ठीक आहे. पब्लिक प्रॉपर्टीला. ॲट द सेम टाईम नॅचरल रिसोर्सेस जे आहेत आपल्या इंडियामधले त्याला प्रोटेक्ट करणं हे सगळ्यांची रेस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ इंडियन. ठीक आहे. अशा प्रकारे डावरीच्या अगेन्स्ट उभं टाकणं. ठीक आहे. सोशल इव्हिल्स जे होतात आपल्या सोसायटीमध्ये त्याच्या अगेन्स्ट जाणे, हे व्हेरियस फंडामेंटल ड्युटीज आहेत. फंडामेंटल ड्युटीज काय असतात? मॉरल ऑब्लिगेशन्स गिवन टू ऑल द सिटिझन्स टू प्रमोट अ स्पिरिट ऑफ पॅट्रिऑटिझम. ठीक आहे. देशभक्ती जी आहे एक प्रकारे जी आहे जागर ठेवण्यासाठी आणि युनिटी ऑफ इंडिया मेंटेन ठेवण्यासाठी जी आहे फंडामेंटल ड्युटीज दिलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन दॅट इज 4A. ठीक आहे. जे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनचा जो पार्ट आहे, फोर्थ ए पार्ट जो आहे तो फंडामेंटल ड्युटीजशी लिंक्ड अप आहे. ठीक आहे. अशा मूलभूत कर्तव्यांच्या संबंधित जर बोलायचं असेल तर एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासणीसाठी न्यायालयास मूलभूत कर्तव्य यांचा अधिकार घेता येऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे मूलभूत कर्तव्य दॅट इज फंडामेंटल ड्युटीजच्या नुसार नागरिकांचे वर्तन नसल्यास, चांगले जर वर्तन नसेल एखाद्या नागरिकाचं तर त्यावर एखादा कायदा करून शिक्षेची तरतूद करू शकतो. हेच म्हणजे काय असतात? मूलभूत अधिकार दॅट इज फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. ज्याला आपण बोलतो. नाव ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण बघितले. टू प्रिझर्व द कल्चर हेरिटेज, कल्चरला प्रिझर्व करणे, आपल्या हेरिटेजला प्रिझर्व करणे, नॅशनल फ्लॅगची, नॅशनल अँथमची रेस्पेक्ट करणे, पब्लिक प्रॉपर्टीला सेफगार्ड देणे, ॲट द सेम टाईम जे नॅचरल रिसोर्सेस आहेत इंडियामध्ये त्याला प्रोटेक्ट करणे, डावरीच्या अगेन्स्ट उभं टाकणे, सोशल इव्हिल्स होतात सोसायटीमध्ये त्याच्या अगेन्स्ट जाणे, हे सगळे एक्झाम्पल्स होते. ठीक आहे. असे भरपूर काही फंडामेंटल ड्युटीज दिलेले आहेत. नाव मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट टू एज्युकेशन रिलेट टू विच आर्टिकल. ठीक आहे. कोणत्या आर्टिकलसोबत राईट टू एज्युकेशन डीलअप होते? ऑप्शन ए आर्टिकल 19, ऑप्शन बी आर्टिकल 20, ऑप्शन सी आर्टिकल 21A, ऑप्शन डी आर्टिकल 3. शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित कोणते आर्टिकल आहे, कोणते कलम आहेत? ठीक आहे. दॅट इज अनुच्छेद. कलम 19, अनुच्छेद 20, अनुच्छेद 21A आणि कलम 3. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर राईट टू एज्युकेशन जे आहे हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये 86th अमेंडमेंट ॲक्ट. अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे काय असते? अमेंडमेंट ॲक्ट असे पास गेलेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही चेंजेस घडवून आणण्यासाठी. ठीक आहे. असे काही पोर्शन कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांच्यामध्ये चेंज आणण्यासाठी अमेंडमेंट ॲक्ट पास केल्या जातात. त्यामधल्या 86th अमेंडमेंट ॲक्टच्या द्वारे कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2002मध्ये जवळपास नाही 2002मध्येच. ठीक आहे. 2002मध्ये 21A आर्टिकल 21Aचं इन्सर्शन करण्यात आलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आर्टिकल 21A जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये जे आहे त्याचं ॲडिशन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ह्या
राईट टू एज्युकेशन दॅट इज आर्टिकल 21A काय बोलते की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002 they inserted an article that was article 21A in the constitution of India to provide free and compulsory education to the children in age group of 16 to 14 years as a fundamental right as per the right of education. ठीक आहे, राईट ऑफ एज्युकेशनच्या जे इन्सर्ट करण्यात आलेलं होतं आर्टिकल 21A मध्ये, त्याच्यानुसार वयगट जे आहे 18 to 14 या वयगटामधले जे सगळे स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, किंवा चिल्ड्रन आहेत, त्यांना एज्युकेशन जे आहे त्यांचा अधिकार आहे हे सांगण्यात आलेलं आहे. दॅट इज एज्युकेशन शुड बी कंपल्सरी एज्युकेशन प्रोव्हाइड करायला पाहिजे ह्या एज ग्रुपमधल्या चिल्ड्रन्सला. हे कोणत्या ॲक्टच्याद्वारे सांगण्यात आलं? राईट टू एज्युकेशन ॲक्ट दॅट वॉज पास्ड इन 86th अमेंडमेंट ॲक्ट. ठीक आहे, 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002 मध्ये जे आहे हे आर्टिकल 21A कॉन्स्टिट्यूशन संविधानामध्ये अनुच्छेद 21A जे आहे ॲड करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट इज डिस्क्राइब्ड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोस्ट क्रिटिसाइज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? पार्ट 3rd, पार्ट 2nd, पार्ट 4th अँड पार्ट 9th. ठीक आहे ना. डॉक्टर आंबेडकरांनी राजघटनेच्या कोणत्या भागाचे वर्णन केले आहे? भाग 3, भाग 2, भाग 4 आणि भाग 9. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे की आंबेडकरनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमधला कोणत्या भाग जो आहे तो ॲड केलेला आहे? ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर असणार आहे पार्ट 3. पार्ट 3 आहे प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, ह्यामध्ये मोस्ट क्रिटिसाइज पार्ट ऑफ द ड्राफ्टिंग कॉन्स्टिट्यूशन इज दॅट विच रिलेट टू द फंडामेंटल राईट. इट इज सेड दॅट आर्टिकल 13 विच डिफाइन्स द फंडामेंटल राईट इज enrolled with so many exceptions. ठीक आहे, फंडामेंटल राइट्स वर कन्सिडर्ड मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड टू प्रिझर्व ह्युमन डिग्निटी. आता भाग 3 जो आहे दॅट इज भाग 3 जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नी राजघटनेमध्ये वर्णन केलेलं आहे त्या भागामध्ये जे आहे फंडामेंटल राईट्स ॲड केलेले आहेत. ह्या भागामध्ये फंडामेंटल राईट्स ॲड केलेले आहेत आणि फंडामेंटल राईट्स जे आहेत एका इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी किंवा इंडिव्हिज्युअलला जे ह्युमन डिग्निटी प्रोव्हाइड करण्याचं काम फंडामेंटल राईट्स करतात. आणि ते फंडामेंटल राईट्स दॅट वॉज द मोस्ट क्रिटिसाइज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर क्रिटिकल पार्ट, इट्स नॉट क्रिटिसाइज, इट इज अ क्रिटिकल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज inserted in the part 3 of the Indian Constitution. Now moving on to next question. Which among the following was not a member of Constituent Assembly established in July 1946? K.M. Munshi, option B. J.B. Kripalani, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी वल्लभभाई पटेल. जुलै 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? के.एम. मुन्शी, जे.बी. कृपलानी, ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी आहे वल्लभभाई पटेल. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महात्मा गांधी. ह्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली काय आहे. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली एक अशी बॉडी होती किंवा अशी एक बॉडी असेंबल करण्यात आलेली होती फॉर ड्राफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन जे आहे कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान बनवण्यासाठी एक कमिटी बसवण्यात आली होती. त्या कमिटीला किंवा त्या बॉडीला जे आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बोलण्यात आलं होतं. ठीक आहे, ॲट द सेम टाईम कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्यासाठी आणि कॉन्स्टिट्यूशनला रिवाईज करण्यासाठी ही कमिटी जी आहे बनली होती. आणि मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जे इलेक्ट करण्यात आले होते ते डिरेक्ट वोटिंगच्या थ्रू करण्यात आले होते. काही मेंबर्स जे आहे अपॉइंट पण करण्यात आले होते. अशा प्रकारे एक कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे एक बॉडी खूप साऱ्या मेंबर्सनी बनलेली जे संविधान जे बनवणार होते किंवा ड्राफ्ट करणार होते आणि त्यामध्ये काही चेंजेस घडवणार होते त्यासाठी ही कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली जुलै 1946 मध्ये ह्याची स्थापना झाली होती. आणि जे मेंबर कोण नव्हतं बोललं तर महात्मा गांधी वॉज नॉट द मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट द सुप्रीम कोर्ट मे इश्यू अ और एन नोटिफिकेशन. ठीक आहे, एक नोटिफिकेशन और अ राईट, रिट बोलतात, रिट किंवा डिक्री किंवा डी ऑर्डिनन्स.
आता मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक डॅश जारी करू शकते. एक सूचना जारी करू शकते किंवा एक रिट जारी करू शकते. एक डिक्री जारी करू शकते किंवा अ, अध्यादेश जारी करू शकते. इट मीन्स ऑर्डिनन्स. ठीक आहे. आता आपल्याला उत्तर जे आहे याचं आहे सरळ रिट आहे. रिट काय आहे हे माहिती करून घेऊयात. रिट म्हणजे एक फॉर्म ऑफ रिटन कमांड आहे. इन द नेम ऑफ कोर्ट किंवा लीगल ऑथॉरिटीच्या अंडर लिहिलेली एक रिटन कमांड टू ॲक्ट इन अ पर्टिक्युलर वे. आपण इंग्लिशमध्ये सांगू शकतो इट इज अ फॉर्मल रिटन ऑर्डर इश्यूड बाय अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर लीगल बॉडी ऑर अथॉरिटी. एखादी लीगल बॉडी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी एक रिटन फॉर्ममध्ये जे आहे एक कमांड जारी करते किंवा इश्यू करते, त्याला काय बोलतात? रिट बोलतात. ठीक आहे. फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट सुप्रीम कोर्ट मे इश्यू अ रिट. Moving on to the next question. On which date the objective resolution was moved in the Constituent Assembly? प्रश्न विचारलेला आहे संविधान सभेत वस्तुनिष्ठ ठराव कोणत्या तारखेला मांडण्यात आला? ऑप्शन ए डिसेंबर 13, 1946, डिसेंबर 9, 1946, ऑप्शन सी डिसेंबर 16, 1946, डिसेंबर 19, 1946. आन्सर टू द क्वेश्चन इज डिसेंबर 13, 1946. ठीक आहे. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की वस्तुनिष्ठ ठराव किंवा ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन आहे काय. त्याआधी एक गोष्ट आहे, जवाहरलाल नेहरूंनी जे आहे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पास केलं होतं. ठीक आहे. कशासाठी पास करण्यात आलं होतं ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन ते माहिती करून घ्या. ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जे आहे एक काइंड ऑफ समरी होती. समरी नाही बोलता येणार. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवण्यात आली होती. बरोबर आहे. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली जी आहे कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान ड्राफ्ट करणार होती. ड्राफ्टिंग कमिटी होती. ह्या ड्राफ्टिंग कमिटीला सांगण्यात आलं होतं एका लेटरच्या थ्रू की बाबा असं कॉन्स्टिट्यूशन आपल्याला हवं आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये XYZ फीचर्स, फॉर एक्झाम्पल 3-4 असे फीचर्स जे आहेत ते सांगण्यात आलो की आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे इक्वॅलिटी प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. ॲट द सेम टाईम जस्टिस प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे वेरियस फीचर्स सांगितले होते. त्या लेटरला किंवा त्या लिस्टला जे आहे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन बोलतात. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन संविधान बनवण्याच्या आधी एक लेटर नाही बोलता येणार, एक अशी लिस्ट बनवण्यात आली होती वाया जवाहरलाल नेहरू मूव्ह द हिस्टॉरिक ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन असेंब्ली. हे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन असं रेझोल्युशन होतं किंवा आपण एक असं बोलू शकतो, लिस्ट करण्यात आलं होतं की आपल्याला कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारे बनवायचं, काय बनवायचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. एक प्रकारचं ते रिफ्लेक्शन होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये की बाबा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे फीचर्स ॲड करायचे, कुठल्या प्रकारच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत, त्या ह्या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनमध्ये जे आहे मांडण्यात आलेलं होतं वाया जवाहरलाल नेहरू. आणि हे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जवाहरलाल नेहरूने काय केलं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या समोर ठेवलं होतं आणि ती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे हे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन्स पाहून त्यांनी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केले. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन संविधान जे आहे लिहिलं. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन वॉज डिसेंबर 13, 1946. प्रश्न हा पण येऊ शकतो की कोणी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पास केलं होतं. देन आन्सर टू द क्वेश्चन इज जवाहरलाल नेहरू moved the historic objective resolution in the assembly. Moving on to the next question. The Chief Justice of the Supreme Court is appointed by the President. Option A, in consultation with the judges of the Supreme Court and the High Court. B, alone, that is only President. Okay. In consultation with the Governor. In consultation with the judges of the Supreme Court alone. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी सल्लामसलत करून एकटा इट मीन्स एकटे जे राष्ट्रपती आहेत ते निवड करतील किंवा राज्यपालांशी सल्लामसलत करून एकट्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी सल्लामसलत करून. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाचं उत्तर जे आहे इट इज अलोन. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज गोइंग टू, म्हणजे जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत तेच काय करतात, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्टला अपॉइंट करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जे निवडणूक आहे किंवा आपण बोलू शकतो त्यांना जे अपॉइंट करतात ते कोण करतात, फक्त राष्ट्रपती करतात.
ठीक आहे. आणि जे चीफ जस्टिस असतात, दॅट इज द चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, ही इज द चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ऑल्सो ही इज द हायेस्ट रँकिंग ऑफिसर ऑफ इंडियन फेडरल ज्युडिशियरी. इंडियन फेडरल ज्युडिशियरीची हायेस्ट रँकिंग ऑफिसर पण असतात, ॲट द सेम टाईम चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पण असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तर ते असतातच, ठीक आहे. ॲट द सेम टाईम ते काय असतात, इंडियन फेडरल ज्युडिशियरीचे हायेस्ट रँकिंग ऑफिसर पण असतात, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांची निवडणूक जे कोण करते, राष्ट्रपती करतात. आणि करंट जे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट इंडिया जे आहेत, त्यांचं नाव आहे NV रमणा. हे क्वेश्चन फॅक्च्युअल आहे, युजली नाही येणार, बट असं क्वेश्चनमध्ये येऊ शकतं मे बी. द चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट अँड हू इज द करंट चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट बोललं तर NV रमणा. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग फंडामेंटल राईट्स इज गॅरंटेड ओनली टू द सिटिझन्स. ओनली टू द सिटिझन्स असे कोणते फंडामेंटल राईट्स जे दिलेले आहेत, ठीक आहे. आपल्या इंडियामध्ये 2 टाईपचे लोक असतात, एक माहिती असायला पाहिजे. एक सिटिझन्स आणि दुसरे असतात फॉरेनर्स, ठीक आहे. जे इंडियामध्ये येऊन राहतात, सिटिझनशिप नाही आहे त्यांच्याकडे इंडियाची, म्हणून त्यांना फॉरेनर्स आपण बोलतो. आणि सिटिझन्स मतलब जिनके पास सिटिझनशिप है, ज्यांच्याकडे सिटिझनशिप ऑफ इंडिया आहे, त्यांना आपण काय बोलतो, सिटिझन्स. आता कोणते असे फंडामेंटल राईट्स आहेत ते गॅरंटी सिटिझन्सला दिलेत, म्हणजे फॉरेनर्सला दिलेले नाहीत. प्रश्न हा विचारलेला आहे. ऑप्शन ए इक्वालिटी बिफोर लॉ, ऑप्शन बी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, ऑप्शन डी ऑप्शन सी राईट ऑफ लाईफ अँड लिबर्टी, अँड ऑप्शन डी राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. राईट इक्वालिटी बिफोर लॉ, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट ऑफ लाईफ अँड लिबर्टी, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार फक्त नागरिकांनाच हमी दिलेले जातात, ठीक आहे. नागरिकांनाच हमी दिले जातात. कायद्यांसमोर समानता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्नाचं जे उत्तर आहे दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन. फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनच हे असे काही फंडामेंटल राईट्स आहेत जे फक्त जे आहे सिटिझन्सला दिले जातात, ठीक आहे. कुठल्याही प्रकारच्या फॉरेनर्सला हे जे आहे राईट्स भेटत नाहीत. असे पण काही फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे बोथ सिटिझन्स आणि फॉरेनर्सला भेटल्या गेलेले आहेत, ठीक आहे. पण जे राईट टू स्पीच, दॅट इज राईट फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे फंडामेंटल राईट आहे ते केवळ फक्त सिटिझन्सला दिलेले आहेत. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इट्स प्रोव्हाइडिंग द राईट टू फ्रीडम गिवन इन आर्टिकल 19. क्वेश्चन असा पण येऊ शकतो, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे आर्टिकल हे जे फंडामेंटल राईट आहे ते कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं, दॅट इज आर्टिकल 19. इट इज गिवन विथ द व्यू ऑफ गॅरंटिंग इंडिव्हिज्युअल राईट्स दॅट आर कन्सिडर्ड वायटल बाय द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ॲट द सेम टाईम वी कॅन से द राईट टू फ्रीडम इन आर्टिकल 19 गॅरंटीज द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ॲज वन ऑफ इट्स 6 फ्रीडम्स, ठीक आहे. ह्याच्यामध्ये भरपूर फ्रीडम्स दिले आहेत, त्यामधला एक जो आहे फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे, ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द कॉन्स्टिट्यूशन नेम्स आवर कंट्री ॲज. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी आर्यव्रत, ऑप्शन सी हिंदुस्तान, ऑप्शन डी इंडिया दॅट इज भारत. संविधानाने आपल्या देशाला अशी नावे दिली आहेत. म्हणजे देशाला कॉन्स्टिट्यूशननी काय नेम आउट केलेले, संविधानाने आपल्या देशाला अशा कोणत्या नावाने संबोधलेलं आहे, ठीक आहे. भारत, आर्यव्रत, हिंदुस्तान, भारत म्हणजे भारत, ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. हे एक्सप्लेन करण्याआधी आपल्याला जर तुम्हाला आर्टिकल्सबद्दल जर नॉलेज असेल, ठीक आहे, आर्टिकल्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यामध्ये सरळ जो आर्टिकल नंबर 1 आहे हे आपण इवन स्कूल टाईममध्ये पण शिकलेलो आहोत, मे बी तुम्हाला आठवतं का नाही माहिती नाही. बट आर्टिकल 1 जे आहे, आर्टिकल 1 इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन that states that India, that is भारत, shall be the union of state. सरळ आर्टिकल 1 चीच स्टेटमेंट काय बोलते की इंडिया that is भारत shall be union of states. आर्टिकल 1 मध्ये जे सरळ ही स्टेटमेंट दिलेली आहे. सो कॉन्स्टिट्यूशन नेम्स आवर कंट्री ॲज इंडिया दॅट इज भारत. संविधानाने आपल्या देशाला कोणते नाव दिलेलं आहे, भारत म्हणजे भारत.
इंडिया दॅट इज भारत दॅट इज शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. युनियन ऑफ स्टेट्स, युनियन ऑफ टेरिटरीज ह्याच्यामध्ये जे आहे ॲड करण्यात आले. त्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे, फक्त एवढं इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट. प्रश्न असं पण येऊ शकतो की कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे, आर्टिकल 1 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्सिमम आर्टिकल्समधून येणाऱ्या क्वेश्चनसोबत डील केलेलं होतं आणि ह्याच्या बाहेरचा एखादा क्वेश्चन आला तरी जे आहे आपण ते डिस्कस करून घेऊ. तुमचा प्रश्न कोणताच सुटणार नाही, कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड, पॉलिटी रिलेटेडसुद्धा. आणि अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अजून करंट अफेअर्स डिस्कस करू आणि त्यासाठी तुम्हाला जे आहे लेक्चर सिरीज कंप्लीट पाहावी लागेल. पण माझं एक सजेशन आहे, तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये प्रिपरेशन करायचं असेल, मॅक्सिमम MCQज सोडवायचे असतील, तर तुम्हाला कोर्सला एनरोल करणं गरजेचं आहे. कोर्स एनरोल केल्यावर तुमचं प्रिपरेशनची जी मेथड आहे ती अजून कमी होईल. आणि जर कुठलीही मिस्टेक होत असेल माझ्या लँग्वेजमध्ये, तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करू शकता, मला सजेस्ट करू शकता, काही तुम्हाला जर वेगळ्या वेने टीच करायचं असेल किंवा काही पण. ठीक आहे, अशा प्रकारे यू आर लाईक फ्री टू कॉमेंट इन द कॉमेंट बॉक्स. And this was the end of today's lecture. All the best for your preparation. Thank you.